अरे थांबा, सोने खरेदी करायचे? मग हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय 1 रुपयाही खर्च करू नका, कारण आज सोन्याच्या बाजारात मोठा यू-टर्न आलाय. कालपर्यंत घसरण होत होती आणि अचानक आज दर पुन्हा झेपावलेत. 7 एप्रिलला 24 कॅरेट सोनं तब्बल 1,48,899 रुपयांवर पोहोचले आणि चांदी तर थेट 2,34,000 रुपये पार गेलीये. हा वाढीचा खेळ नेमका चाललाय तरी कशामुळे? युद्धाचा परिणाम, डॉलरची ताकद की अजून काही मोठं कारण? आणि सर्वात महत्त्वाचं, आता सोने खरेदी करायचंय की थांबायचं? कारण चुकीच्या वेळेला घेतलेला निर्णय तुमचं हजारो रुपयांचं नुकसान करू शकतो. म्हणूनच पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे आजचे ताजे दर, मार्केटमध्ये चाललेलं खरं कारण आणि पुढे भाव वाढणार की घसरणार याचा अंदाज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आजचे सोन्याचे दर. मध्य पूर्वेतील तणावामुळे सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर 24 कॅरेट सोन्याचा वायदा भाव तब्बल 820 रुपयांनी वाढून 1,50,500 रुपयांवर पोहोचलाय. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन IBGA नुसार आजचे अधिकृत दर खालीलप्रमाणे आहेत. 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोने 1,48,899 रुपये प्रति 10 ग्रॅम. 22 कॅरेट म्हणजेच दागिन्यांचे सोने 1,48,303 रुपये प्रति 10 ग्रॅम. 18 कॅरेट सोने 1,11,674 रुपये प्रति 10 ग्रॅम. 14 कॅरेट सोने 87,106 रुपये प्रति 10 ग्रॅम. म्हणजेच जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोने घेत असाल किंवा लग्नसराईसाठी खरेदी करत असाल तर खिसा आता अधिक रिकामा करावा लागणार आहे. चांदीचा भाव. सिल्वर प्राइस अपडेट. फक्त सोनेच नाही तर चांदीनेही आज मोठी झेप घेतलीये. कालपर्यंत जी चांदी स्वस्त होत होती ती आज पुन्हा महागलीये. काल सकाळी चांदीचा दर 2,31,028 रुपये प्रति किलो होता. तो आता वाढून 2,34,043 रुपये प्रति किलो झालाय. एका दिवसात चांदीच्या दरात झालेली ही वाढ गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. दर वाढीची कारणे. आता प्रश्न पडतो की हे दर अचानक का वाढत आहेत? याची 3 मुख्य कारणे आहेत. 1. मध्य पूर्वेतील युद्ध. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. जेव्हा जगात अस्थिरता असते तेव्हा लोक सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानतात. डॉलरचा प्रभाव. मजबूत अमेरिकन डॉलर आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा धोका वाढला आहे. जागतिक अहवाल. येत्या काळात अमेरिकेचा नॉन फार्म पेरोल्स अहवाल येणार आहे. त्यावर संपूर्ण जगाच्या बाजारपेठेचे लक्ष आहे. तर सोन्याच्या किमती सध्या स्थिर राहण्याची चिन्हे कमीच आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवूनच निर्णय घ्या. तुम्हाला काय वाटते? सोन्याचे दर 2 लाखांच्या पार जातील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच दररोजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.